नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल आणि क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज सर्वप्रथम सगळ्या माझ्या ताईंना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज या स्पेशल दिवशी आपण एक ट्रेंडिंग असलेले स्पेशल कानातले पाहणार आहोत। कोणते असतील ते ओळखा भाऊ, ओळखा पीकॉक स्टडचे टॉप्स जे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, खूप डिमांडिंग आहेत। त्याचे टॉप्स, त्याचं नेकलेस, त्याचं लॉंग नेकलेस, चोकर प्लस मंगळसूत्र, अंगठी, नथ, खूप पूर्ण सेट तयार करता येतो आपल्याला पीकॉक स्टडचा, जो खूप डिमांडिंग आहे। तर आपण टप्प्याटप्प्याने एक एक ज्वेलरी पाहूया। आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा। त्याचबरोबर ज्या ताईंना घरातून बिझनेस करायचा असेल त्या ताईंपर्यंत नक्की शेअर करा। आणि ज्या ताई आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेल्या असतील त्या सर्व ताईंना माझी विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 0.3 ची गेज वायर, पीकॉक स्टड, 0 mm चे गोल्डन मणी, 5 mm चे मोती आणि रेडीमेड स्टड। 0.3 च्या गेज वायरमधून आपण 1 मीटर एवढा लांब तुकडा कट करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण एक मोती आणि एक 0 mm चा गोल्डन मणी ओवून घेऊया आणि तो वायरच्या दुसऱ्या टोकाला घेऊन येऊन तिथे 4 बोटाचं अंतर ठेवूया। त्यानंतर सुरुवातीचं जे टोक आहे ते गोल्डन मणी सोडून फक्त जो मोती आहे त्या मोतीमधून खाली पास करून घ्यायचा आहे आणि टाईट खेचून घ्यायचं आहे। इथे आपली ही 4 बोटाचं अंतर ठेवलेली छोटी वायर आहे आणि हा जो मोठा वायरचा तुकडा आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे मोती आहेत ते ओवून घ्यायचे आहेत। एक मोती आणि एक 0 mm चा गोल्डन मणी, सेम ते असे दुसऱ्या टोकाला घेऊन यायचं। मोती आहे तो अरेंज करून घट्ट पकडायचा आहे आणि गोल्डन मणी सोडून मोतीमधून ती वायर पास करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण लागणारे सर्व मणी आहेत ते ओवून घेऊया। दिसायला भलेही ते कठीण असेल पण करताना खूप सोपं आहे। सुरुवातीला अवघड वाटेलच, आणखी नवीन सुरुवात आहे, पण करून बघायला काय हरकत आहे। तर अशा प्रकारे आपण सगळे मणी आहेत ते ओवून घेतलेत। आता आपण त्याच्यामध्ये पीकॉक स्टड ठेवूया आणि तो व्यवस्थित फिक्स करून घेण्यासाठी त्याची साईज अरेंज करून घेऊया। त्यानंतर स्टडला जो सुरुवातीला एक होल आहे त्यातून आपली छोटी वायर आहे ती पास करून घेऊ आणि वरती जो आपला मोती आहे त्याच्या भोवती 1 ते 2 राऊंड मारून घेऊया, जेणेकरून ते फिक्स होईल। पुन्हा एकदा आपण ती वायर वरती काढून खालच्या दिशेने पाठच्या बाजूला काढून घेऊ। आणि आता हा जो वायरचा मोठा तुकडा आहे तो प्रत्येक मोतीभोवती झिगझॅग असा फिरवून सुरुवातीच्या टोकाला घेऊन येऊया आणि तार आहे ती घट्ट खेचून घेऊ, जेणेकरून ते सर्व मणी हे पीकॉक स्टड भोवती फिक्स आणि घट्ट बसतील, जेणेकरून ते हलणार नाहीत। आणि ते बघा, आता आपण पीकॉक स्टड आणि मोती सोडून दिले तरीसुद्धा ते हलत नाही आहेत, ते फिक्स बसलेत। आता आपण पुन्हा एकदा सुरुवातीच्या मोतीभोवती एकदा वायर रॅप करून घेतली आणि आता आपण 0 mm चे गोल्डन मणी जे आहेत मायक्रोप्लेटेड ते आपण ओवून घेऊया आणि त्याची एक राऊंड आपल्या पीकॉक स्टडच्या भोवती करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी जेवढे मणी लागतील ते आपण एक एक करून त्या वायरमध्ये ओवून घेऊयात।
आता आपले हे मणी होऊन झालेले आहेत. आपण एकदा चेक करून बघूयात की ते बरोबर तेवढे पुरतायत का. थोडे आपल्याला जर मणी कमी पडत असतील तर आपण अजून ॲड करूया. मलाही इथे 2-3 मणी कमी पडत आहेत, तर मी ते अजून ॲड करून घेते आणि पुन्हा एकदा मी चेक करूनही बघेन की आता तरी आपले ते ओके. आता हे प्रॉपर आपल्याकडे अरेंज होतं आहे. आणि तिथे ती वायर आपण घट्ट पकडून घेऊ आणि सुरुवातीचा जो मणी आहे त्याच्या भोवती आपण एक राऊंड मारून घेऊया. ओके. आता हे अरेंज होतात, प्रॉपर बसतं आहे. हे आपण फिक्स करून बघितलं. एकदा आपण ही वायर आहे ती टाईट करून एक राऊंड मारून घेऊया आणि ह्या सर्व मण्यांना 2 ते 3 वेळा ट्विस्ट करून घेऊ. म्हणजे या मण्यांच्या मध्ये जरी काही गॅप असेल तर तो निघून जाईल आणि ते मणी एकदम टाईट होतील आणि आपल्या स्टडच्या भोवती अगदी व्यवस्थित बसतील. आपल्या स्टडच्या बाहेरच्या बाजूने ते मणी बसले पाहिजेत, म्हणजे ते खूप सुंदर आणि व्यवस्थित दिसतात. आणि आता आपण मोती आणि मायक्रोप्लेटेड जे गोल्डन मणी आहेत त्यांना फिक्स करून घेऊया. त्यासाठी आपण एक मोती आणि गोल्डन मणी यांच्यामधून वायर टाकून घ्यायची आहे. वरच्या दिशेने काढून खालच्या दिशेला काढायची आणि अशा प्रकारे आपण जेवढे मणी आहेत तेवढे सगळे या वायरने फिक्स करून घेऊया, जेणेकरून ते इकडे तिकडे हलणार नाहीत आणि एका जागेवरती ते फिक्स राहतील. आणि त्यामुळे आपले जे इयरिंग्स आहेत हे दिसायलाही एकदम सुंदर सुबक असे दिसणार आहेत. तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे ते मोती आणि मणी यांना फिक्स करून घेतलेला आहे. आता आपलं हे इयरिंग्सचा जो मेन बेस आहे तो तयार झाला आहे आणि त्याला आपण इयरिंगचे जे बेस असतो, स्टड आहे रेडीमेडवाला, तो फिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपले सुंदर असे पिकॉक स्टड रेडी झालेला आहे. किती सुंदर सुरेख असे दिसतात. कुठेही आपली एकही वायर दिसत नाही आहे, त्याची फिटिंग कशी केली ही दिसत नाही आहे. जसं काय आपण ते ग्लूने चिटकवलं आहे अशा प्रकारे एवढे सुंदर आणि आकर्षक आपले इयरिंग्स तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे इयरिंग्स कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.